सोलापूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या एका भीषण स्फोटानं संपूर्ण परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. अचानक झालेल्या या जोरदार स्फोटामुळे आसपासच्या इमारती हादरल्या. नागरिक घाबरून घराबाहेर धावले आणि काही काळासाठी परिसरात अफरातफरी माजले. या धक्कादायक घटनेत एका कर्मचाऱ्यानं आपले दोन्ही पाय गमावल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोलापूरच्या गजबजलेल्या व्यापारी आणि रहिवासी भागात ही दुर्घटना घडली. संबंधित ठिकाणी नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की काही किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. अनेकांनी सुरुवातीला भूकंप झाला की काय अशी भीती व्यक्त केली. स्फोटानंतर काही क्षणातच परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला. जखमी कर्मचाऱ्याला पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की संबंधित कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय गंभीररित्या जखमी झाले आहे आणि नंतर डॉक्टरांनी ते वाचवता न आल्याची माहिती समोर आली. सध्या त्या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथके तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर तात्काळ सील करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवण्यात आलं. बचाव कार्य पथकांनी ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का याची तपासणी सुरू केली. काही वेळ परिसरातील वीज पुरवठाही बंद करण्यात आला होता. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळती, रासायनिक पदार्थांचा स्फोट किंवा यंत्रणेमधील तांत्रिक बिघाड हे कारण असू शकतात. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि बॉम्ब शोध पथकही घटनास्थळी दाखल झालं असून सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जर योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर कदाचित हा स्फोट टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. दरम्यान प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित ठिकाणाचे मालक, व्यवस्थापन आणि सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या स्फोटामुळे नेमकं किती नुकसान झालं, अजून कोणी जखमी आहे का आणि यामागे निष्काळजीपणा होता का याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहे. सोलापूरमधील या भीषण स्फोटाने पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका क्षणात एका कर्मचाऱ्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.